शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते। खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार के.पी. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, श्रमिक मुक्ती दलाचे नेते भारत पाटणकर, महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक निमंत्रक गिरीश फोंडे यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार म्हटल्यावर आणि पालकमंत्र्यांचाही या महामार्गाला विरोध असताना शेतकऱ्यांना नोटीस बजावल्याच कशा असा सवाल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केला। मोर्चा काढणार म्हटल्यावर आम्हालाही काल पोलिसांनी नोटीस काढल्या। तुम्ही जर अशा पद्धतीनं रेटून शेतकऱ्यांच्या जमिनी घेणार असाल तर आम्हीही रेटून नेऊ असा सूचक इशारा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोरच प्रशासनाला दिला। तर मला वाटते हा रद्दच करावा आमची विनंती आहे। पालकमंत्री इथं आहेत, त्यांनी भूमिका घेतलेली आहे, परंतु स्थगिती नकोच आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे। चर्चेला तुम्ही आम्हाला बोलवलं, आमच्या याला हरकत नाही, परंतु रद्द करायचा निर्णय आपण घ्यावा, स्थगिती नाही। दुसरी एक विनंती जिल्हाधिकाऱ्यांना आहे, जनतेचा प्रक्षोभ असताना नोटीस कशी देतात तलाठी जाऊन? म्हणजे हे आंदोलन पुकारलं आम्ही, 18 तारखेला मोर्चा आहे, सगळं असताना म्हणजे तुम्हाला रेटायचंच आहे का? पण नोटीस तलाठी तुमची देतात कसे? म्हणजे नाही एक तलाठी नोटीस देतात कसे, जाऊन चिकटवतात कसे? शिरोळमध्ये नोटीस चिकटवल्या, कागलमध्ये नोटीस चिकटवल्या, पालकमंत्री उघड भूमिका घेतात की हे थांबवणार म्हणून, तरी तुमचे तलाठी तुमचं ऐकत नाही। काल आम्हाला आंदोलन करताना नोटीस की शांततेनं करा, तुम्ही इकडं आंदोलन आम्ही पुकारल्यावर तुम्ही नोटीस पाठवता आणि आम्हाला शांततेनं करा म्हणता, ही कुठली पद्धत? मग तसं ठरवा की आम्ही रेटूनच नेणार आहे, मग बघूया।